पहिला चेंडू असेल पहिल्या षटकातील पण तरी सुरुवात करायच्या सामन्याला विलंब होतोय. सायंकाळ झाले सूर्यास्त पूर्णपणे मिटत आला अजून सुद्धा फायनलचा सामना खेळवायचा आहे. चेंडू आदित्यच्या रामासाठी त्यांचा ओलिसरांचा वाईटचा इशारा येतो. अतिरिक्त धावसंख्येत एक भर पडते. पुढील चेंडू आदित्यचा माराकरण रामा उलटा त्याची गोलंदाजी उलटा चेंडू होता. ऑफसाइड ड्राईव्ह केला चेंडूला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. तिसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न केलाय. 3 धाव पूर्ण केले. धावसंख्येत 3 ने भर पडते. धावसंख्या होते 4. 2025-26 LNPL लातूर प्रीमियर लीग पर्व तिसरा पर्वाचा कोण करेल मानकरी याकडे लक्ष वेधलं आहे. स्ट्रायकला आधी नॉन स्ट्रायकला राम गोलंदाजी मार्फत आदित्य पहिल्या षटकातील फुल चेंडू उलटा फेकला आहे आणि स्टंपला बॉल लागला नव्हता. मिस अंडरस्टँडिंग झाली होती परंतु पुन्हा एकदा लावलाय आणि सैन्याने बाद केलाय. आधी आला आधी याची जागा घेण्यासाठी येतोय आणि सोय पाहूया कशा प्रकारे सकाळपासून काही परफॉर्मन्स दाखवला नाही. अनिशयने एकही षटकार किंवा चौकार खेचला नाही. पाहूया आता सेमीफायनल मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय अनिशय. चेंडू आदित्यचा फेकतोय. त्याचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत एक भर पडतोय. चेंडू आदित्यचा चेंडू होता खोचून काढला. अनिशयने एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा सुरेख प्रकारे पूर्ण केले. तिसरी धाव सुद्धा 3 धाव पूर्ण केले. धावसंख्येत 3 ने भर पडते. स्ट्रायकर येतो राम नॉन स्ट्रायकर जातोय अनिशय. चेंडू आदित्य कशा प्रकारे फेकतोय. धावसंख्या येते 8. पुढील चेंडू आदित्यचा मागे रामा नाश्तेकला अतिशय पाहूया. फुलटा चेंडू होता. ऑफसाइड ड्राईव्ह केलाय. पंचांना आदळला चेंडू. 2 धाव पूर्ण केले. धावसंख्या होते 10. पुढील चेंडू रामासाठी आदित्यचा पुन्हा एकदा त्यांचं ओमिसरांचा वाईटचा इशारा येतो. अतिरिक्त धावसाठी देखील भर करते. धावसंख्या 11. त्याच्या आयकॉन म्हणून निवड झाली होती आदित्य. विनय यांनी घेतला होता आयकॉन. पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकलाय. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले. धावसंख्या होते 13. षटक प्रगतीपथावरती. अंतिम चेंडू असेल रामासाठी आदित्यचा त्यांचा ओमिसरांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 14. पुढील चेंडू पुन्हा एकदा आदित्यचा धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 15. 1-15 एकवीर संघाची. पुढील चेंडू रामाने सुरेख ऑफसाइडला ड्राईव्ह केलं. चेंडूला सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विनय याचं आणि धावपात होतोय अनिशय. 2 धाव मिळत आहेत. 18 पाहिजेत. धावसंख्या होते 17. चालू आहे गाडी. बंद केला तर जाणार नाही सांग त्याला कोणतरी धावत जाईल तिकडे. 18 धावांचं आव्हान केलंय नागरिकांना संघासमोर. चालेल चालेल चालेल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आई एकवीर संघाने. 6 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान ठेवलंय. सामना कंपल्सरी चेस राहिल्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. समोर
पाहूया गांगोबा 11 संघाकडचे हार्ड हिटर आदित्य आणि शिवम या शेवटच्या सेमीफायनल मध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतात का, त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. त्यांच्यात नानू यंदा पण फायनल आहे. क्षमताही आहे चौकार आणि षटकार खेचायची. आयकॉन म्हणून आपल्याला या संघामध्ये निवड करण्यात आली होती. बॉल चॉईस करायचा आहे गांगोबा 11 संघाने. नाव घेते सामना चालू करायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. त्याने षटक घेऊन येतो रामा. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला आधी नॉन स्ट्राईकला शिव. दोन्ही आक्रमक फलंदाज, दोन्ही आयकॉन आहेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 7 चेंडूमध्ये 18 धावांचं लक्ष पूर्ण होईल का याकडे लक्ष घेतलंय संघमालक स्वतः मैदानामध्ये बसला आहे. आदित्यसाठी आयकॉन समोर सुद्धा आयकॉन आहे रामा. रोहित काणेकर यांनी सुद्धा याला विकत घेतलाय. पाहूया कशा प्रकारे दोन्ही आयकॉन कुठल्या संघाला विजयी करते, रोखणार की ठोकणारकडे. पंचायत सामना सुरुवात करायचे. सुरेख फटका स्टेट ड्राईव्ह. 2 धाव पूर्ण केले. 5 चेंडू 16 धावा. 1-2 तरी षटकार ठोकावे लागतील आदित्यला. दरम्यान वारा थांबलाय. षटकार देण्याची शक्यता जास्त आहे. पाहूया तो प्रयत्न करतो का आदित्य. पुढील चेंडू रामाचा मारा करेल आदित्य. पंचांनी 1.5चा इशारा घोषित केलाय. चेंडू लागला बेंच. पाहूया पुढील चेंडू रामाचा आदित्यसाठी. कशा प्रकारे चेंडूचं समालोचन करेल यॉर्कर. चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल. पूर्ण केलाय. 3 धाव पूर्ण केले. फायनलला मॅच आहे, फायनलला मजा आहे. चौकार आणि षटकारांची अजूनही अपेक्षा गांगोबा प्रसन्न संघाकडून. आदी आणि शिवम याच्याकडून सामना करतील. रामा याचा. रामा एक आयकॉन खेळाडू आहे, पंचक्रोशीत गाजलेला रामा. पुढील चेंडू रामाचा मार्ग शिवम. दबाव यॉर्कर चेंडू करायचं. 1 धाव पूर्ण केले. मला चांगलं माहिती आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले. 2 धावा. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या होते 7. सुरेश गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळतं रामा याच्याकडे. स्ट्रायकला शिवम आणि नॉन स्ट्राईकला आदित्य. दोन्ही खेळाडू रामा याचे खास आहेत. पाहूया कशा प्रकारे रामा गोलंदाजी मार्फत करतोय. जसं म्हटलं होतं की समोर शिष्य आहे आणि फलंदाजी करतात दोन्ही शिष्य आणि गोलंदाजी करतात गुरु. दोन्ही खेळाडूंना आपल्या टीम मध्ये खेळवत असतो नेहमी. पाहूया पुढील चेंडू रामाचा मारा करे आदित्य. पुढील चेंडू रामाचा मारा करे आदित्य. पाहूया कशा प्रकारे खोदून काढला चेंडूला. एक धाव मिळते. धावसंख्या होते धावसंख्या होते 9. एक चेंडूवरती 9 धावांची गरज. 9 टाकला तर होऊ शकतात. 9वा मारावा लागेल आणि हा 9वा वळला आहे परंतु ग्राउंड मध्येच. आणि अशा तऱ्हेने आणि एक क्रीडा संघाने विजय प्राप्त केला आहे. जल्लोष नंतर टॉससाठी यायचंय आई एकविरा आणि माऊली. तिसऱ्या राऊंडचं कसं करतो. हरले त्याच्या 2 चिट्ट्या बनव. बरं बनव पटकन बनव. यापुढे येणारा अंतिम